मित्रांनो, सगळ्यात आधी हे पोचल्यावर आम्ही पहिल्यांदा मच्छिंद्रनाथांचा, कालिका मातेचा आणि भगवान शंकरांचा भक्तिपूर्ण वातावरणात दर्शन घेतला। मित्रांनो, आता जर बघू गेलो तर विकासाच्या नावाखाली आपल्या कोकण ऱ्हासाकडे जात असताना ह्या जागेवर येल्यावर मात्र आपला जुना कोकण निसर्गरम्य वातावरणात अगदी हा वसलेला ठिकाणा मच्छिंद्रनाथांचा। तर इकडे येल्यावर आम्ही पहिल्यांदा दर्शन घेतला आणि त्यानंतर आजचा इकडे यावचं मुख्य कारण म्हणजे आपलं कुडाळचा जो युवा उद्योजक सिद्धिविनायक ग्रुप त्यांच्याकडून दरवर्षी इथे एक महाप्रसादाचं आयोजन केला जातं। तर त्यासाठी आम्ही इलेलो, तर तिथे पण आपण गेलो, थोडीशी सेवा पण केली। आपण इथे बघू शकतो सगळे जे युवा उद्योजक असं सिद्धिविनायक ग्रुपचे एरवी व्यवसायाच्या पाठीमागे धावपळीत धावत असताना आज इकडे वेळात वेळ काढून महाप्रसादाचं पण आयोजन केला। तर नमस्कार मंडळी, मालवणी बोंडारे यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचा स्वागत असा। आपण बघतात की आम्ही इंस्टाग्रामवर किंवा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळे कंटेंट घेऊन किंवा आपली मालवणी भाषेत जे काही कंटेंट असतात ते घेऊन तुमच्यासमोर रील्स घेऊन येतो, तुमच्याशी भेटत असतो, बोलत असतो। पण आज पहिल्यांदाच आम्ही एक छोटंसं ब्लॉग घेऊन येतो तुमच्यासमोर। ब्लॉगचा कारण पण तसाच असा की आज असा गुरुवार आणि आपलं कुडाळचा जो वाळू व्यावसायिकांचा सिद्धिविनायक ग्रुप असा, तर त्या सिद्धिविनायक ग्रुपच्या माध्यमातून आपल्या कुडाळमध्ये एक निसर्गरम्य वातावरणात देवाचं डोंगर म्हणून एक मंदिर असा, मच्छिंद्रनाथांचा तपोभूमी असा, तर तिकडे आज गुरुवारच्या निमित्तानं महाप्रसादाचं आयोजन केला होता। तर त्यासाठी आम्ही आज खास चाललो देवाच्या डोंगरावर। तर जाता जाता म्हणून म्हटलं तुमका पण घेऊन जाऊया, तुमका पण त्याचं दर्शन, ज्यांका कोणाक ह्या देवस्थान माहिती असा त्यांना माहिती असा तिकडे कसं एरिया वगैरे काय असा, पण ज्यांका माहीत नाही त्यांच्यासाठी म्हटलं आपण एक काहीतरी घेऊन येऊया। तर त्यासाठी हा आमचा प्रयत्न। तर आम्ही आज चाललो देवडोंगरावर, तर चला तुम्ही पण आमच्यासोबत देवडोंगरा मच्छिंद्रनाथांच्या तपोभूमीची सफर करूया। तर आम्ही आता इलो कुडाळमध्ये आमचा एक मित्र वाट बघत होतो, आमचोच बोंडारो, तो बघूया इथे भेटतो काय समोर दिसतात। हो, विकी सावंत आमची वाट बघत होतो। तर कुडाळमध्ये आमका भेटलो, आमका बघून लाजता बघा कसो, बघा व्हिडिओ काढतो म्हणून तोंड लपवता। अरे बाबा, तुका स्वर्गतिक नाही नेनो, आम्ही देवाच्या डोंगरावर चाललो आम्ही। मंडळी, ज्यांका देवाचा डोंगर हे मंदिर माहीत नाही तपोभूमी, तर त्यांच्यासाठी सांगतोय कुडाळमधून जायचं कसं। तर आपण आता असो कुडाळमध्ये हायवे, मुंबई गोवा जो हायवे तर तिथून जरा पुढे गेल्यावर आपल्या जी नदी भेटते आपण त्याला भंगसाळ नदी म्हणतो। तर तिथून उजव्या साईडिक जो ब्रिज खालून आपण सरळ गेलो, पुला खालून की सरळ देवडोंगराकडे आपण जातलो। तर चला आमच्यासोबत तुम्ही पण बघा। कुडाळमध्ये असो आता आपण हळूहळू चाललो। ह्या देवस्थानाचे पण एक इतिहास खूप माहिती करून घेण्यासारखं मित्रांनो। ज्यांच्यासाठी माहिती नाही त्यांच्यासाठी जेवढं आमका माहिती आहे तेवढं सांगायचा प्रयत्न करतो आम्ही। हे बघा, हे आपण आता इलो भंगसाळ नदी क्रॉस करून पुढे इलो आणि सर्व्हिस रोडला गाडी घातली। सर्व्हिस रोडने ब्रिज भेटला, पूल, त्या पुलाकडून उजव्या साईडला सरळ गेल्यावर जो मुळद्यात रस्तो जाता, ह्यो बघा, ह्यो पुलाखालून आपण उजव्या साईडला वळलो तर ह्यो सरळ रस्तो जाता मुळद्यात, घावनाळ्यात वगैरे। तर तिथून पुन्हा उजव्या साईडला गेल्यावर समजात पुढे गेल्यावर तुमका पण उजव्या साईडला गेल्यावर तपोभूमीकडे आपण जातो सरळ। ह्यो मुळद्या कुडाळपासून भंगसाळ नदीकडून उजव्या साईडला रस्तो गेलो होतो, ह्यो रस्तो। तर इथे येल्यावरच मित्रांनो तुमका बघू भेटता आपला जो मुंबई गोवा जुनो हायवे होतो तो पण काही वर्षापूर्वी असंच होतो। रस्त्याच्या दोन्ही साईडला मोठी मोठी उंच उंच झाडं होती, त्यामुळे किती पण दुपारी जरी बाहेर पडलो तरी ऊन लागत नव्हतं। पण आता जर बाहेर पडलो तर दुपारी घरातून बाहेर पडूची इच्छा होत नाही, गाडी बाहेर काढूची इच्छा होत नाही। ज्यांच्यानी जुनो हायवे बघितलो त्यांना माहिती आहे। तर सांगायचं कारण काय, तर ह्या रस्त्या गेल्यावर आपला टिपिकल कोकण काय ह्या समजता। तर हे बघा, बघता बघता बोलता बोलता आपण इथे येऊन पोचलो। हे काही अंतरावर इल्यावर पुढे आपल्या उजव्या साईडला वरती चढावाक जाणारा एक रस्तो दिसता आणि तिथे मोठी बॅनर वगैरे लावलेले असतात मच्छिंद्रनाथ तपोभूमी म्हणून। तर या रस्त्यान सरळ पुढे गेल्यावर हा रस्तो सरळ जाता तपोभूमीकडे जाता, मंदिराकडे।
तर बघा हे पण बघा दोन्ही साईडने किती मस्त झाडं वगैरे असतात, एकदम निसर्गरम्य वातावरण असतं इकडे। भर दुपारी जरी मित्रांनो इकडे इलात तर याचं वैशिष्ट्य असं इकडच्या कोकणातल्या गावांचा, भर दुपारी जरी आपण गेलो तरी तिकडे काही असं वाटत नाही की आपण खूप दुपारची वगैरे गेलो। इकडे एकदम निसर्गरम्य खूप थंडावा वगैरे असतं आणि एकदम शांत एरिया असा, शांत जागा असा इकडे, त्यामुळे खूप रिलॅक्सिंग वाटतं, आरामदायक वाटतं। तर आम्ही गप्पा करत 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 तपोभूमीकडे येऊन पोचलो। विकी पण आमच्यासोबत इलेलो, आज पहिल्यांदाच तपोभूमी होतं, देवाच्या डोंगरावर येत होतो। मंगेश सावंतसुद्धा पहिल्यांदाच देवाच्या डोंगरावर इलो। तर माझ्या निमित्तानं या दोघांका तरी देवाच्या डोंगराचं दर्शन झाला, मच्छिंद्रनाथांचं दर्शन झालं। बघता बघता इलो बघा, इथूनच आपल्या ट्रॅफिक जाम लागलेला, आज गुरुवार, खूप गर्दी असते इकडे गुरुवारची। ट्रॅफिक बघू शकताय रस्त्यातच जाम झाला, त्यातूनच वाट काढून 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 इथपर्यंत येऊन पोचलो आपण। हे बघ, रस्तो खूप लहान असल्यामुळे मोठ्या गाड्या आतमध्ये येल्यावर खूप प्रॉब्लेम होतात येऊक जाऊक, तर त्यातून वाट काढून काढून टू व्हीलर असल्यामुळे आम्ही गेलो, फोर व्हीलरवाले अडकले, टू व्हीलर असल्यामुळे आम्ही वाट काढून काढून गेलो। आणि पुढे गेल्यावर पण बघा गाडी किती लागली, तिथूनच पार्किंग चालू झालेला, इथूनच गाडी लोकांनी लावली, तरी पण आम्ही इथून पुढे गाडी घेऊन गेलो। पुढे जागा हा काय बघूया म्हटला, तर इथे हे गाडीचा शेवटचा पार्किंग, याच्या पुढे काय गाडी जाऊ शकत नाही। बघा पूर्ण रस्त्यावर गाडी लागल्याने हे निसर्गरम्य वातावरण बघा, इथून एकदम चढावा उंच ठिकाणी असल्यामुळे पूर्ण कुडाळाचा दृश्य दिसतं, निसर्गरम्य अगदी कोकण आपल्यात बघूक मिळतं। गाडी लावूक जागा नव्हती तरी पण त्यातल्या त्यात गाडी घुसवून घुसवून आम्ही पार्किंग केली। विकी शोधताच आपली गाडी लावूक जागा, चला शेवटी गाडी विकीन पार्किंग केलीच, त्यातल्या त्यात जागा शोधून शोधून खोपच्यात गाडी पार्किंग केली। गाडी पार्किंग केल्यानंतर बघा इथे पायथ्याशीच इल्यानंतर, मंदिराच्या पायथ्याशीच इल्यानंतर ह्या दृश्य बघून मन एकदम सुखावतला, एकदम मनाक शांती देणारा, ह्या मन प्रसन्न करणारा ह्या वातावरणा। या मंदिराचं वैशिष्ट्य असा या जागेचा, या जागेवर मच्छिंद्रनाथांनी 3 दिवस तपश्चर्या केली, 3 दिवस वास्तव्य केलं आणि त्यांच्या तपश्चर्येक प्रसन्न होत खुद्द भगवान शंकर त्यांना प्रसन्न होऊन या जागे दिले। कालिका माता या जागेत 3 दिवस रवलेली अशी आख्यायिका आणि इतिहास या मंदिराचो असा। मच्छिंद्रनाथ स्वतः भगवान शंकर आणि कालिका माता 3 दिवस इथे वास्तव्य त्यांचा झालेला। कालिका माता आणि मच्छिंद्रनाथांचा युद्ध पण या जागेवर झालेला असा, अशी आख्यायिका या मंदिराची, या जागेची, या तपोभूमीची सांगितली जाता। तर पहिल्यांदा इल्यानंतर मंदिरात म्हटलं पहिल्यांदा दर्शन घेऊया मच्छिंद्रनाथांच्या आणि भगवान शंकरांच्या, तसेच कालिका मातेच्या वास्तव्यान अगदी पावन झालेली ही भूमी आहे, त्यामुळे पहिल्यांदा म्हटलं दर्शन घ्या। आणि इल्यावर बघा आमचे हे सिद्धिविनायक ग्रुपचे कार्यकर्ते मित्रमंडळी भेटाक सुरुवात झाली। पहिल्यांदा म्हटलं दर्शन करून घेऊया, नंतर सगळ्यांका भेटीगाठी घेऊया। तर आतमध्ये मंदिरामध्ये इल्यानंतर तुम्ही पण बघू शकतात आदेश जय अलख निरंजन, मच्छिंद्रनाथ, भगवान शंकर आणि कालिका माता बघू शकतो आपण। दर्शनाची रांग लागलेली होती, आम्ही इलो तर मुखदर्शन घेऊन म्हटलं दर्शनाच्या रांगेत पण उभे राहूया आणि दर्शन घेऊया। पंचमुखी हनुमान पण आपल्या इथे बघूक भेटतात। अगदी भक्तिभावान इथे दर्शन घेतला मच्छिंद्रनाथांचा। मित्रांनो कोकणात जर आपण आता फिरा गेलो तर अशी देवस्थानं, अशी मंदिरं आपल्या खूप कमी बघूक मिळतात, जी निसर्गरम्य वातावरणात, निसर्गाच्या सानिध्यात अशी वसलेली असतात। आता सगळीकडे कॉन्क्रिटीकरण आणि हे होत असताना अशी
मंदिरं कुठेतरी कोकणामध्ये जपान ठेवणं किंवा त्याचा संवर्धन करणं अगदी कोकणी पद्धतीने काळाची गरज बनलेली आहे। कारण विकासाच्या नावाखाली आपण बघितलं तर कोकण आपला उजाड आणि भसाड होत चाललेला असा, तर ता कुठेतरी थांबागाव्या असा एक कोकणी म्हणून आमका मनोमन वाटता। अशी मंदिरं जी आपल्या कोकणची ओळख बनतील अशी मंदिरं असत ती जपान ठेवणं, विकासाच्या नावाखाली जंगलांची तोडफोड वगैरे ही खूप कमी होई असा आमचा एक प्रामाणिक मत असा। तर दर्शन घेऊन झाल्यानंतर आमचे अजून 2 बोंडारे म्हणजे माझी भावकी आणि कृष्णा हे एक हुमरसो ते पण इथे इलेले होते, तर त्यांची म्हटलं भेटीगाठी घेऊया। तर हे आमका भेटले, त्यांच्याबरोबर थोडे गप्पा केले आणि नंतर या खास कारणासाठी आम्ही इथे इलेलो तर सिद्धिविनायक कुडाळचा जो ग्रुप आहे वाळू व्यावसायिकांचा त्यांच्या मार्फत या मंदिरामध्ये आज महाप्रसादाचं आयोजन केला गेला होता। तर तिकडे आम्ही इलो तर पंगत ऑलरेडी बसलेली होती, महाप्रसादाचा लाभ घेत होते। तर आम्ही पण म्हटलं थोडं वेळ सेवा करूया, महाप्रसाद वाढूचा काम केला। इथे बघा सगळे जे एरवी 24 तास म्हटलं तरी हरकत नाही की व्यवसायाच्या मागे धावत असतात, व्यवसायात एकदम गुंतलेले असतात, ते वेळात वेळ काढून महाप्रसादाचा वाटप स्वतः करताना आपल्याला बघू मिळतात। आणि सिद्धिविनायक ग्रुपचा कौतुक जेवढा करता तेवढा कमीच असा मित्रांनो। त्यांच्यामार्फत व्यवसायाबरोबरच सामाजिक बांधिलकी राखण वेगवेगळे उपक्रम ते राबवत असतात। त्यामध्ये हो एक दरवर्षीचा त्यांचा उपक्रम नवनाथ मंदिरातला महाप्रसादाचा हे असतात किंवा शिवजयंतीसारखं कार्यक्रम ते करतात। त्यामुळे खरोखर या सिद्धिविनायक ग्रुपचा कौतुक जेवढा करतो तेवढा कमी आहे आणि त्यांच्याकडून अशीच काही गोष्टी उपक्रम समाजाभिमुख उपयोग समाजात ज्याचा उपयोग होईल असे उपक्रम त्यांच्यामार्फत राबवले जाऊ देत अशीच नवनाथांचरणी मच्छिंद्रनाथांचरणी प्रार्थना। त्यानंतर महाप्रसाद पण आम्ही घेतलो आणि म्हटलं मच्छिंद्रनाथांच्या सानिध्यात थोडं वेळ बसून नामस्मरण करूया, नामजप करूया, थोडा वेळ केला। आणि नंतर हे बघा इकडे आपण मच्छिंद्रनाथांची नवनाथांची महती सांगणारे बॅनर्स पण इकडे बघू शकतो। तिथे वर्षभर जे काही कार्यक्रम होतात त्या कार्यक्रमांची पण सगळी माहिती तिथे दिलेली आहे, तर ती सुद्धा त्या बॅनरवर सगळी आपल्याला बघू मिळतं। तर अशी आजचो हो आपलं ब्लॉग होतो मच्छिंद्रनाथ तपोभूमी देवाचा डोंगर कुडाळ आंबडपाल या ठिकाणी। तर सगळं झाल्यानंतर आम्ही म्हटलं आता घरचा रस्तो धरूया, पुन्हा एकदा मच्छिंद्रनाथांचं आणि दर्शन घेऊन आम्ही डोंगर उतराक सुरुवात केली। घरात जाऊच्या उद्देशान गाडी घेतले आणि सरळ आम्ही इलो आमच्या घराकडे पोचलो। तर मंडळी गाववाल्यांनो आजचो ह्यो ब्लॉग तुमका कसो वाटलो, आमचो पहिलोच ब्लॉग हा, आजचो पहिलो ब्लॉग तुमका कसो वाटलो ह्यो कमेंट करून नक्की कळवा। आणि आमचो चॅनल जर सबस्क्राईब केला नसाल तर नक्की सबस्क्राईब करा, तुमचं एक सबस्क्राईब आमका अजून प्रेरणा देणार ठरतलो तुमचा मनोरंजन करण्याचं किंवा अशीच कोकणातले जे हिडन कोकण जा म्हटला जाता, बऱ्याच जणांका माहिती पण असतात पण काही जणांका माहिती नसतात, तर त्यांच्यासाठी असेच आम्ही वेगवेगळे कोकणातले फिरण्याची ठिकाणं, पर्यटनाची ठिकाणं म्हणा किंवा अशी मंदिरं म्हणा हे तुमच्याकडे घेऊन येण्याचा प्रयत्न करतलो। तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, कमेंट करून सांगा कसा वाटला हा व्हिडिओ ते पण सांगा। धन्यवाद।